पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। आज अशी पण तक्रार आलेली आहे की ज्या गावाची विद्यार्थी सकाळी 6ची पिरियड असते, जे कॉलेजवाले असतात ते वेळेवर बस पोहोचत नाही बुवा। मोहित सिंग राजपूत यांची शहादा बस स्थानकावर धडक पाहणी, प्रवासी सुविधांसाठी तात्काळ कारवाईची मागणी। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत यांचा शहादा आगारात आढावा, महिला सुरक्षा व मूलभूत सुविधांवर भर। नंदुरबार येथील युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत यांनी युवा सेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शहादा बस स्थानकाला भेट देत प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधला। यावेळी त्यांनी शहादा आगारातील वाहतूक नियंत्रक तसेच प्रवाशांशी संपर्क साधून विविध समस्यांची माहिती जाणून घेतली। बस स्थानक परिसरात हिरकणी कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता गृहांची अवस्था, प्रवाशांसाठी असलेली आसन व्यवस्था, नादुरुस्त पंखे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसेसची दुरावस्था, वेळेवर बसेस सुटणे, चालकांकडून मोबाईलवर बोलत वाहन चालविणे तसेच प्रवाशांशी सौजन्यपूर्व वर्तन आदी मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली। महिला सुरक्षेबाबतही अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली। शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली। यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल, युवा सेनेचे शहादा शहर प्रमुख सागर चौधरी, स्वप्नील पाटील, अर्जुन राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी वाहतूक नियंत्रक रफिक मिर्झा, विजय धनगर, वरिष्ठ शरीफ पिंजारी, अकाउंट विभागातील उदय ठाकरे यांची भेट घेऊन सर्व समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या। बस स्थानकातील प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवून प्रवाशांना दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। याशिवाय बसस्थानक परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविणे, तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित ठेवणे तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्याची मागणीही करण्यात आली। प्रवाशांना वेळेवर व अचूक माहिती मिळावी यासाठी सूचना फलक, ध्वनी प्रणाली सुधारण्यावरही भर देण्यात आला। या पाहणी दौऱ्यात गणेश माळी, कांतीलाल वडवी, शशिकांत बिरारे, कुंदन मोते, सिद्धांत ईशी, तेजस निकम, सुखलाल कोळी, जयेश निकम, कल्पेश डांगडे, यश पाटील, प्रकाश बिरारे, प्रशांत वेंदे, हितेंद्र वर्मा, कौस्तुभ मोरे यासह युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।